नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण थर्ड चॅप्टर पाहत आहोत, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. यामध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनर. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पेज नंबर 165 प्रॉब्लेम नंबर 8 पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या युट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॉब्लेम नंबर 8 फ्रॉम पेज नंबर 165. Problem number 8. The balance sheet of Sahil and Nikhil, who share profits in the ratio of 3:2 as on 31st March 2017. Balance sheet as on 31st March 2017. Liability side. Creditors 60,000. Capitals Sahil 80,000. Nikhil 1 lakh. On the outer 1,80,000. Assets furniture 60,000, building 72,000, debtors 40,000, closing stock 48,000, cash in hand 20,000. Total of liabilities and asset 2,40,000. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी साहिल आणि निखिल हे ओल्ड पार्टनर्स आहेत, जे 3:2 या प्रोपोर्शन मध्ये प्रॉफिट्स अँड लॉसेस डिस्ट्रीब्यूट करत आहेत. पाहूया ॲडिशनल इन्फॉर्मेशन. वरद ॲडमिटेड ऑन 1 एप्रिल 2017 ऑन द फॉलोइंग टर्म्स. साहिल आणि निखिल यांच्या पार्टनरशिप फर्म मध्ये 1 एप्रिल 2017 ला वरद हा न्यू पार्टनर ॲडमिट केला जातो आणि त्याच्या टर्म्स खालील प्रमाणे. फर्स्ट, वरद वॉज टू पे 1 लाख फॉर हिज शेअर ऑफ कॅपिटल. वरद त्याचं कॅपिटल म्हणून 1 लाख रुपीज बिझनेस मध्ये आणतोय. सेकंड, ही वॉज ऑल्सो टू पे 40,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल, आणि गुडविल म्हणून 40,000 तो आणतोय, म्हणजे या ठिकाणी गुडविलची प्रीमियम मेथड आहे. गुडविल रोख स्वरूपात आणले जाते. थर्ड ॲडजस्टमेंट, द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो वॉज 3:2:3. इट मीन्स टोटल नंबर ऑफ प्रॉफिट इन फ्युचर 8. Out of these three 8, 3 for Sahil, 2 for Nikhil, and 3 for Varad. It means total profits are 8. Okay. Fourth adjustment, all partners decided to revalue the assets as follows. Building 1 lakh. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बिल्डिंगची किंमत आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट मध्ये 72,000 दिलेली आहे. ती आता 1 लाख रुपीज, म्हणजे बिल्डिंगच्या किमतीमध्ये आपल्याला 28,000 रुपीजची अप्रिशिएशन पाहायला मिळेल. फर्निचर 48,000. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये फर्निचरची किंमत आहे 60,000 आणि रिव्हॅल्यूड फिगर आहे 48,000, म्हणजे फर्निचरच्या किमतीमध्ये 12,000 रुपीजचं डेप्रिशिएशन झालेलं आहे. डेटर्स 38,000 इंटू ब्रॅकेट इन व्ह्यू ऑफ लाईकली बॅड डेट्स, म्हणजे डेटर्सची किंमत आपण पाहिली तर ती आहे 40,000 आणि रिव्हॅल्यूड फिगर आहे 38,000. याचा अर्थ या दोन्हीमध्ये जो फरक आहे 2,000 रुपीजचा, ते आहेत RDD. Fifth adjustment, it was found that there was a liability for 3,000 for goods in March 2017 but recorded on 2nd April 2017. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3,000 रुपयांचे गुड्स हे 31st March 2017 मध्ये परचेस केलेले आहेत, बट दे आर रेकॉर्डेड ऑन 2nd April 2017. इट मीन्स लायबिलिटी अराइज इन टू द बिझनेस. या ठिकाणी नवीन लायबिलिटी बिझनेस मध्ये क्रिएट होते 3,000 रुपीजची. ओके. पाहूया आपल्याला काय विचारले. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट ऑफ द पार्टनर्स, म्हणजे साहिल, निखिल आणि वरद यांचं कॅपिटल अकाउंट, अँड थर्ड, बॅलन्स शीट आफ्टर द ऍडमिशन ऑफ वरद, आणि न्यू बॅलन्स शीट या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. ओके. तर पाहूया स्पेसिमन आपण. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती पहा पेज नंबर 165. सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 8. In the beginning, in the books of partnership firm of Sahil, Nikhil and Varad, first account profit and loss adjustment account. सेकंड अकाउंट आपण तयार करतोय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ज्यामध्ये साहिल, निखिल आणि वरद आहेत. देन थर्ड अकाउंट तयार करतो आपण कॅश अकाउंट, जे वर्किंग नोटचा पार्ट म्हणून आपण तयार करणार आहोत. फोर्थ आपण गुडविल अकाउंट तयार करणार आहोत, हे देखील वर्किंग नोटचाच भाग म्हणून आपण तयार करतो. अँड न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल
2017. म्हणजे या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट, गुडविल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट आपण तयार करून घेतलेले आहेत. ओके, पाहूया प्रॉब्लेम मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण अगोदरच वाचून घेतलेला आहे. यामध्ये साहिल आणि निखिल हे ओल्ड पार्टनर्स, त्यांचे प्रॉफिट शेअरिंग हे 3:2 प्रपोर्शन यामध्ये आहे. यामध्ये आपण अकाउंट्स तयार केल्यानंतर सर्वप्रथम कॅपिटलचे जे बॅलन्स आहेत ते आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉट डाऊन करून घेऊया. ओके, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, यामध्ये साहिलची अमाउंट असेल 80,000 आणि निखिलचे असेल 1 लाख रुपीज. ओके, कॅपिटलच्या बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन केले. नंतर लायबिलिटी साइडला कोणत्याही प्रकारचा रिझर्व नाहीये. असेट साइडला पाहूया, फर्निचर, बिल्डिंग, डेटर्स, क्लोजिंग स्टॉक आणि कॅश इन हँडचा बॅलन्स आहे 20,000. तोही आपण कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला ब्रॉट डाऊन करू. बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000. विद्यार्थी मित्रांनो, हा कॅश अकाउंटचा बॅलन्स आपण या ठिकाणी ब्रॉट डाऊन करून घेतला. उदाहरणामध्ये लायबिलिटी आणि असेट या दोन्ही बाजूला आपण पाहून घेतलं. कोणत्याही प्रकारचा अक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा अक्युमुलेटेड लॉस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. जर तो असता तर आपण तो ओल्ड पार्टनर्स मध्ये त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशिओ मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केला असता. ओके, जाऊया ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे. फर्स्ट, वरद ऍडमिटेड ऑन 1 एप्रिल 2017 ऑन द फॉलोइंग टर्म्स. म्हणजे या पार्टनरशिप फर्म मध्ये वरद हा न्यू पार्टनर म्हणून ऍडमिट केला जाते. ओके, फर्स्ट टर्म आहे पहा, वरद वॉज टू पे ₹1 लाख फॉर हिज शेअर ऑफ कॅपिटल. म्हणजे वरद त्याचं कॅपिटल म्हणून 1 लाख रुपये बिझनेस मध्ये आणत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस मध्ये कॅश येईल 1 लाख रुपयाची आणि ते वरद आणेल. आपण जर्नल एंट्री करून घेऊया याची, लेजर पोस्टिंग होईल याचं. कॅश अकाउंट डेबिट टू वरद's कॅपिटल. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला टू वरद कॅपिटल अकाउंट 1 लाख रुपीज. आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कॅश अकाउंट आणि अमाउंट असेल वरदच्या कॉलम मध्ये 1 लाख रुपीज. म्हणजे आपण एंट्री केली कॅश अकाउंट डेबिट वरद's कॅपिटल अकाउंट. फर्स्ट ऍडजस्टमेंट आपण पाहिली, ज्यामध्ये वरदने 1 लाख रुपये इन कॅश मध्ये बिझनेस मध्ये कॅपिटल म्हणून आणले. सेकंड ऍडजस्टमेंट, ही वॉज ऑल्सो टू पे ₹40,000 ऍज हिज शेअर ऑफ गुडविल. आणि त्यानं गुडविल म्हणून 40,000 बिझनेस मध्ये ब्रिंग केलेले आहेत. गुडविल रोख स्वरूपात आणलेले आहे. यालाच गुडविलची प्रीमियम मेथड असं म्हणतात. गुडविल जेव्हा रोख स्वरूपात आणली जाते तेव्हा एंट्री केली जाते कॅश अकाउंट डेबिट. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला आपण येणार टू गुडविल अकाउंट 40,000. कॅश अकाउंट डेबिट गुडविल, म्हणून गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुडविल अकाउंट 40,000 रुपीज. विद्यार्थी मित्रांनो, एंट्री एकदा परत पहा, कॅश अकाउंट डेबिट गुडविल अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल रोख स्वरूपात जेव्हा आणली जाते तेव्हा ती ओल्ड पार्टनर्स बिझनेस मध्ये रिटेन करतात आणि रिटेन करत असताना ते सॅक्रिफाईस रेशो मध्ये रिटेन करतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, सॅक्रिफाईस रेशोचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे. सॅक्रिफाईस रेशोचं इक्वेशन आहे सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. म्हणजे आपल्याला सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करण्याकरता उदाहरणामध्ये ओल्ड रेशो असला पाहिजे आणि न्यू रेशो देखील असला पाहिजे. ओके, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ओल्ड रेशो आपल्याला दिलेला आहे पहा. साहिल आणि निखिल यांचा ओल्ड रेशो आहे 3:2. ओल्ड रेशो ऑफ साहिल अँड निखिल 3:2. इट मीन्स 3/5 2/5. ओके, आणि न्यू रेशो देखील आपल्याला थर्ड ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेला आहे पहा 3:2:3. म्हणजे न्यू रेशो देखील एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे आहे, जो साहिल, निखिल आणि वरद यांचा असेल 3:2:3. दॅट इज 3/8 2/8 अँड 3/8. यावरून आपल्याला साहिलचा सॅक्रिफाईस मिळेल पहा. सॅक्रिफाईस साठी आपण काय करतो, ओल्ड मधून न्यू मायनस करतो. ओके, आता ओल्ड 3/5 या ठिकाणी पहा 3 साहिलचा आहे, अपॉन 5 आपण का घेतले तर टोटल नंबर ऑफ प्रॉफिट्स आर 5.
मायनस, यामधून मायनस आपण काय करतो, न्यू काय आहे साहिलचा 3 अपॉन 8 कुठून आहे हे 3 + 2 + 3 सो अपॉन 8. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण छेद जर पाहिला, डिनॉमिनेटर जर पाहिलं तर सेम नाहीये, म्हणजे या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 8 आहे. जेव्हा डिनॉमिनेटर सेम नसतं तेव्हा आपण डिनॉमिनेटर सेम करून घेऊ शकता किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून देखील आपण रेशो फाइंड आउट करू शकता. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. पहा 8 × 3 24, 5 × 3 15 आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 5 × 8 40. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पहा 24 - 15 9 आणि डिनॉमिनेटर असेल 5 × 8 40. सो या ठिकाणी 24 - 15 9 आणि डिनॉमिनेटर आपण सेम ठेवला 40. ओके, 9/40 हा साहिलचा आपल्याला मिळेल सॅक्रिफाइस. यानंतर आपण निखिलचा सॅक्रिफाइस बघूया. निखिलचा ओल्ड रेशो आहे 2/5 म्हणजे 2 आणि टोटल नंबर ऑफ प्रॉफिट्स आर 5 म्हणून 2/5 मायनस आपण करणार आहोत न्यू. आता मायनस न्यू, निखिलचा न्यू किती आहे 2/8. या ठिकाणी देखील आपण डिनॉमिनेटर पाहिलं तर डिनॉमिनेटर सेम नाहीये, त्यामुळे डिनॉमिनेटर जर सेम नसेल तर अशा वेळी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा डिनॉमिनेटर सेम करून घ्या. दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने आपण रेशो कॅल्क्युलेट करू शकता. आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 8 × 2 16, 5 × 2 10 आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 5 × 8 40. ओके, 16 - 10 = 6 आणि 40 डिनॉमिनेटर आपण सेम ठेवूया. म्हणजे आपला या ठिकाणी आता डिनॉमिनेटर तुम्ही कॅन्सल केला तर चालेल, जो 40 आहे. या ठिकाणी आपला रेशो मिळेल सॅक्रिफाइस रेशो = 9:6. दॅट इज, याला आपण ॲब्रिव्हिएट केलं, याचं संक्षिप्त रूप केलं तर त्याला 3 ने भाग जाईल. 3 × 2 = 6 आणि 3 × 3 = 9 म्हणजे रेशो आपल्याला 3:2. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रेशो मिळाला 3:2. हा जो आहे सॅक्रिफाइस रेशो आहे. आणि ही 40,000 ची गुडविल जी आहे ही ओल्ड पार्टनर्स मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. म्हणजेच ओल्ड पार्टनर्स गुडविल रिटेन करतील हे 3:2 प्रपोर्शन मध्ये. म्हणजे 40,000 डिवाइड बाय 5 केलं तर पर शेअर साठी आपल्याला अमाउंट मिळेल 8,000. 40,000 डिवाइड बाय 5 = 8,000. 8,000 × 3 24,000 फॉर साहिल and 16,000 फॉर निखिल. आता गुडविल रिटेन करण्याची आपण एंट्री करतो. गुडविल अकाउंट डेबिट म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिट बाजूला आपण जाऊ. साहिल कॅपिटल अकाउंट 24,000 टू निखिल कॅपिटल अकाउंट 16,000. एंट्री आपण केली. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुडविल अकाउंट, त्यामध्ये 24,000 साहिल साठी 16,000 निखिल साठी. ओके, म्हणजे गुडविल डिस्ट्रीब्यूट केली ओल्ड पार्टनर्स मध्ये त्यांच्या सॅक्रिफाइस प्रोपोर्शन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिल्या 2 ट्रान्झॅक्शन पाहिले, ज्याच्यामध्ये पहिलं ट्रान्झॅक्शन होतं वरदने कॅपिटल रोख स्वरूपात बिझनेस मध्ये आणलं, त्याची आपण एंट्री केली होती कॅश अकाउंट डेबिट टू वरद कॅपिटल अकाउंट 1 लाख रुपीज. त्यानंतर वरदने गुडविल 40,000 ची बिझनेस मध्ये ब्रिंग केली होती, त्याची आपण एंट्री केली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि आणलेली गुडविल ही बिझनेस मध्ये ओल्ड पार्टनर्स त्यांच्या सॅक्रिफाइस प्रोपोर्शन मध्ये रिटेन करतात आणि त्याची एंट्री आपण केली गुडविल अकाउंट डेबिट 40,000 टू साहिल्स कॅपिटल अकाउंट 24,000 टू निखिल्स कॅपिटल अकाउंट 16,000. ओके, ऍडजस्टमेंट नंबर 3 कडे जाऊया आपण. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो वॉज 3:2:3. या रेशोचा आपण उपयोग करून सॅक्रिफाइस रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे. 4th ऍडजस्टमेंट पहा. ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू रिव्हॅल्यूड द असेट्स ॲज फॉलोज. आणि ओल्ड पार्टनर्सने त्यांचे असेट्स या रिव्हॅल्यूड करायच्या ठरवल्या आहेत, ज्यामध्ये फर्स्ट बिल्डिंग आहे जिची किंमत 1 लाख रुपीज झाली. विद्यार्थी मित्रांनो, ओल्ड बॅलन्स शीट मध्ये आपण बिल्डिंगची किंमत पाहिली तर ती आहे 72,000 आणि रिव्हॅल्यूड फिगर आहे 1 लाख. म्हणजे बिल्डिंगच्या किमतीमध्ये 28,000 रुपीजचं ऍप्रिशिएशन आपल्याला पाहायला मिळतं. बिल्डिंगची किंमत वाढते तेव्हा एंट्री आपण करतो बिल्डिंग अकाउंट डेबिट 28,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच
टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट होतो तेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट हे क्रेडिट होतं. एंट्रीचं पोस्टिंग आपण करूया प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बिल्डिंग अकाउंट. आउटर अमाउंट येईल 28,000 अँड सेम टाइम आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाऊ, ज्यामध्ये बिल्डिंग इनरला किंमत घेऊ. बिल्डिंगची किंमत आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट मध्ये दिलेली आहे 72,000. आपण इनरला घेणार, त्यामध्ये आपण ऍड म्हणणार. ऍड बिल्डिंगची किंमत वाढलेली आहे, ऍप्रिशिएशन ज्या किमतीने वाढ झाली ती किंमत आहे 28,000. आउटरला रिव्हॅल्यूड फिगर आपल्याला पाहायला मिळेल 72,000 प्लस 28,000 आउटरला पाहायला मिळतील 1,00,000 रुपीज. पाहूया नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये फर्निचर रुपीज 48,000 आणि फर्निचरची किंमत ही 48,000 झाली. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फर्निचरची ओल्ड बॅलन्स शीट किंमत आहे 60,000 आणि रिव्हॅल्यूड फिगर आहे 48,000 म्हणजे 12,000 ने फर्निचरच्या किमतीमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळते. असेटची किंमत कमी होणे हा लॉस आहे म्हणून जर्नल एंट्री होते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 12,000 टू फर्निचर अकाउंट 12,000 म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला आपण नोंद करणार. येणार डेबिट बाजूला डेबिट साइडची सुरुवात टू या शब्दाने करतो. येणार फर्निचर अकाउंट आउटर अमाउंट येईल 12,000. ओके सेम टाइम आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाऊ, तर फर्निचर लिहू. फर्निचरची ओल्ड बॅलन्स शीट मधली अमाउंट आहे 60,000 जी आपण इनरला घेतली. लेस करू कारण असेटची किंमत कमी झाली, याला आपण डेप्रिशिएशन म्हणतो. डेप्रिशिएशन हे मायनस करतात 12,000. 60,000 मायनस 12,000 आउटरला रिव्हॅल्यूड फिगर जे आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहे 48,000 त्या ठिकाणी आलेले आहे. पहा त्याच ठिकाणी कंटिन्यू केलेले आणि म्हटलेले डेटर्स रुपीज 38,000 इंटू ब्रॅकेट इन व्ह्यू लाईकली टू बॅड डेब्ट्स. डेटरची किंमत विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिली तर ती आहे 40,000 आणि रिव्हॅल्यू फिगर आहे 38,000 म्हणजे डेटरच्या किमतीमध्ये देखील आपल्याला घट झाल्याची पाहायला मिळते ड्यू टू बॅड डेब्ट्स. यालाच आपण आरडीडी असं देखील या ठिकाणी सांगितले. एंट्री आपण करणार रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 2,000 टू आरडीडी अकाउंट 2,000. एंट्रीचं पोस्टिंग आपण करू. असेटची किंमत कमी होते. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला आपण लिहू टू आरडीडी अकाउंट आणि प्राइस असेल 2,000. सेम टाइम आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाऊ. असेट साइडला आपण लिहू डेटर्स. इनरला ओल्ड बॅलन्स शीट मधली फिगर 40,000 त्यामधून आपण लेस करणार आहोत आरडीडी. आरडीडी हे नेहमी मायनस करतात 2,000. 40,000 मायनस 2,000 डिवाइडेड फिगर आपण आउटरला घेणार 38,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे आपण जाऊया. फिफ्थ एडजस्टमेंट इट वॉज फाउंड दॅट देअर वॉज अ लॅबिलिटी फॉर 3,000 फॉर गुड्स इन मार्च 2017. विद्यार्थी मित्रांनो मार्च 2017 मध्ये 3,000 रुपीचे गुड्स या ठिकाणी घेतलेले आहेत बट रेकॉर्डेड ऑन 2 एप्रिल 2017 म्हणजे मार्च 2017 मध्ये 3,000 रुपीचे जे गुड्स घेतले होते ज्यांची नोंद आपण 2 एप्रिलला केली म्हणजे जे स्टील अनरेकॉर्डेड होते म्हणजे या ठिकाणी लॅबिलिटी रेज होते अराइज होते तेव्हा एंट्री आपण करतो रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 3,000 कारण देणं निर्माण होते म्हणून ते रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला आपण रेकॉर्ड करणार. टू लॅबिलिटी फॉर गुड्स अकाउंट 3,000 म्हणून याचं पोस्टिंग आपण करू रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला. टू लॅबिलिटी फॉर गुड्स परचेसेस अकाउंट अमाउंट येईल 3,000 रुपीज. ओके विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो आपण घेणार आहोत बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. लॅबिलिटी फॉर गुड्स परचेसेस 3,000. 3,000 रुपयांचे गुड्स आपण मार्च मध्ये परचेस केले होते त्यांची नोंद आपण 2 एप्रिलला केली त्यामुळे ही लॅबिलिटी नव्यानं क्रिएट झाली. ओके म्हणून आपण त्याचा इफेक्ट या ठिकाणी दिलेला आहे 3,000 रुपीज इव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला आणि दुसरा इफेक्ट आपण घेतला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे आपण जाऊया.
ओके, सर्व ऍडजस्टमेंट या ठिकाणी संपलेले आहेत. नेक्स्ट आपल्याला म्हटलेलं यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट्स ऑफ ऑल द पार्टनर्स, बॅलन्स शीट आफ्टर द ऍडमिशन ऑफ वरद. ओके, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण पुन्हा एकदा बॅलन्स शीट मध्ये पाहून घ्याव्या. ओल्ड बॅलन्स शीट मधले सर्व आयटम्स आपण न्यू बॅलन्स शीट मध्ये घेतलेत का पहा. तर क्रेडिटर्स आहेत 60,000. या क्रेडिटर्स मध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज आपल्याला सांगितलेला नाहीये, म्हणून लॅबिलिटी मध्ये चेंज झाला नाही, म्हणून ते आपण न्यू बॅलन्स शीटच्या देखील लॅबिलिटी साइडला आहे असेच घेऊया, ज्याच्यामध्ये आपण लिहू क्रेडिटर्स क्रेडिटर्सची अमाउंट आपल्याला दिलेली आहे 60,000 रुपीज. ओके, आपण क्रेडिटर्स घेतले. नंतर असेट साइडचे आयटम पहा, फर्निचर आपण घेतलेले आहेत, बिल्डिंग घेतलेत, डेटर्स देखील घेतलेत, क्लोजिंग स्टॉक आहे 48,000 चा. यावरती कोणत्याही प्रकारचा चेंज आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सेम असेट साइडला आपण घेऊन टाकूया क्लोजिंग स्टॉक 48,000 रुपीज. ओके, ते आपण ओल्ड बॅलन्स शीट मधले एकदा सर्व आयटम्स घेतलेत का हे कन्फर्म करून, नसतील घेतले तर ते पुन्हा आपण न्यू बॅलन्स शीटच्या असेट्स आणि लायबिलिटी साइडला ते रेकॉर्ड करणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आयटम्स ट्रान्सफर केले, जे उरलेले होते ऍडजस्टमेंट सर्व झाल्यात. यानंतर आपण काय करूया, आपलं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोजिंग करण्याकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडची टोटल आहे 28,000 आणि डेबिट साइडची टोटल आहे 17,000. म्हणजे क्रेडिट साइडची टोटल ही जास्त आहे, दोन्ही बाजूला आपण रेकॉर्ड करू 28,000 आणि हा 28,000 दोन्ही बाजूला लिहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, म्हणून डेबिट साइडची टोटल आपण मायनस केली तर या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट मिळेल आणि हा प्रॉफिट असेल 11,000 रुपीजचा. 28,000 मायनस 17,000, हा 11,000 रुपीजचा प्रॉफिट आपण ओल्ड पार्टनर साहिल आणि निखिल यांच्यामध्ये 3:2 या प्रोपोर्शन मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू. म्हणजे 11,000 डिवाइड बाय 5 आपण केलं तर पर शेअर साठीची अमाउंट आपल्याला मिळेल 2,200 इंटू 3 इट मीन्स 6,600 फॉर साहिल अँड इंटू 2 केलं तर 4,400 फॉर निखिल. आणि प्रॉफिटची एंट्री आपण करू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता ओल्ड पार्टनर्स कॅपिटल म्हणून चालेल का, तर नाही, त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी मेन्शन करावी लागतील, साहिल आणि निखिल. विद्यार्थी मित्रांनो, साहिल साठी अमाउंट दिली आपण 6,600 आणि निखिल साठी 4,400 आणि टोटल प्रॉफिट होता 11,000 रुपीजचा. 11,000 हा प्रॉफिट आपण साहिल आणि निखिल यांच्यामध्ये 3:2 या त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केला. त्याची एंट्री केली प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला जाऊया. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन या ठिकाणी करू आपण. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 6,600 फॉर साहिल आणि 4,400 फॉर निखिल. ओके, आता या ठिकाणी कॅपिटलचे बॅलन्स आपण काय केले, सॉरी रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट आपण काय केला, ट्रान्सफर केला आणि यानंतर आपण कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस कॅरेट डाऊन करणार आहोत. ओके, आता कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट बॅलन्स पहा. या ठिकाणी साहिलची टोटल 80,000 प्लस 24,000 प्लस 6,600 म्हणजे टोटल आपली येईल 1,10,600. 1,10,600 दोन्ही बाजूला लिहूया आपण, कारण डेबिट बाजूला काहीच नाहीये. 1,10,600 आणि यानंतर निखिलची टोटल पहा, टोटल असेल 1,10,400 सॉरी 1,20,400 1,20,400 1,20,400 आणि वरचे आहे 1,00,000 रुपीज. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी टोटल क्रेडिट साइडची जास्त होती, दोन्ही बाजूला आपण ती घेतली आणि यामधून आपण बॅलन्स कॅरेट डाऊन करू. सेम बॅलन्स असेल, बॅलन्स कॅरेट डाऊन 1,10,600 फॉर साहिल, 1,20,400 फॉर निखिल आणि वरदसाठी 1,00,000 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटलचे बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेऊ. कॅपिटल अकाउंट्स ज्यामध्ये 3 पार्टनर्स आपल्याकडे आहेत. पहिला पार्टनर आहे साहिल, नेक्स्ट पार्टनर आहे निखिल, थर्ड पार्टनर आहे वरद. ओके, तिघांचे बॅलन्स आपण आउटरला घेऊ. 1,10,600 साहिल, निखिल 1,20,400 आणि वरद 1,00,000 रुपीज. त्यानंतर आपण कॅश अकाउंटचं क्लोजिंग करूया.
कॅश अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल आहे पहा 20,000 प्लस 1 लाख प्लस 40,000 1,60,000 दोन्ही बाजूला आपण घेऊया. डेबिट साईडची टोटल जास्त आहे म्हणून क्रेडिट बाजूला काहीच नाहीये. जे बॅलन्स कॅरीड डाऊन येईल बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,60,000. आता कॅशचा बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेऊ. कॅश 1,60,000. ओके. नंतर आपण गुडविल अकाउंटचे टोटल पहा. गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल आहे 40,000 आणि डेबिट साईडची देखील टोटल 24 प्लस 16 40,000 म्हणजे गुडविल अकाउंट या ठिकाणी टॅली होईल. दोन्ही बाजूची टोटल 40,000. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बॅलन्स शीट टॅली करण्याकडे जाऊया. बॅलन्स शीट टॅली करण्यापूर्वी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी आणि असेट साईडचे सर्व आयटम्स आपण आउटर साईडला घेतलेत का हे कंधन करायचं. ओके. कॅपिटल्स घेतलेले आहेत, क्रेडिटर्स घेतले, लायबिलिटी फॉर गुड्स परचेसेस 3,000 आउटरला घेतलेत, बिल्डिंगची किंमत आउटरला घेतली, फर्निचर आउटरला घेतलेत, डेटर्स आउटरला घेतलेत, क्लोजिंग स्टॉक आउटरला घेतला आणि क्लॅश देखील आउटरला घेतले आहेत. यानंतर आपण लायबिलिटीज आणि असेट यांची टोटल करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड टोटल आपण करूया. साहिल 1,10,600, निखिल 1,20,400, वरद 1 लाख, क्रेडिटर 60,000 आणि लायबिलिटी फॉर गुड्स परचेसेस 3,000 यांची टोटल येईल 3,94,000. आणि असेट साईडची देखील आपण टोटल करून पहा. 1,48,000, 38,000, 48,000, 1,60,000 टोटल येईल 3,94,000. या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज असेट्स या दोन्ही साईडची टोटल आपली टॅली होईल. ओके. विद्यार्थी मित्रांनो अशा रीतीनं प्रॉब्लेम नंबर 8 फ्रॉम पेज नंबर 160 आपला कंप्लीट झाला असेल. थँक्यू.